दरम्यान जेव्हा काही तक्रार असतात तेव्हाच छापेमारी होते। ईडी छापेमारीनंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली। तशी माहिती मिळाली म्हणून कारवाई झाली। किरीश महाजन यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे। कुठले जेव्हा छापेमारी होतं तेव्हा काही तक्रारी असतात म्हणून छापे पडतात आणि तक्रार काही सापडला नाही तर छाप्यामध्ये काही होतही नाही। त्यामुळे रोहित पवारांची आहे की बावनकुळेंची आहे की कुणाची याला अर्थ नसतो। कुणाची तक्रार झाली या तक्रारीवर काही तपास होतो, त्या तपासाअंती काही जर मिळालं तरच त्याला आपल्याला त्या ठिकाणी समोर जातं किंवा मग नंतर पुढची कारवाई होतं। आता महाविकास आघाडीच्या काळामध्ये आमच्याही तपासण्या खूप केल्या पण त्या काळात त्यांना काही मिळालं नाही, तर मला वाटतं घाबरून जायची गरज नसतं। अधिकाऱ्यांनी आधी असं डायरेक्ट जाऊन रेड करत नाही। अधिकारी आधी सगळी त्याची तपासणी करतात, सगळे कागदपत्र बघतात, त्याच्यावर मोठं सर्च करतात आणि नंतरच जाऊन त्या ठिकाणी रेड करतात। असं कोणीतरी सांगितलं की जा रेड कर, अशी रेड कुठे होत नसते। आधी पूर्ण सर्च केला जातो। काही जर डाऊटफुल आढळलं, संशयात्मक काही त्या ठिकाणी आढळलं तरच मग त्या ठिकाणी ज्या केंद्रीय संस्था असतील, इन्कम टॅक्स असेल, या जाऊन त्या ठिकाणी रेड करतात।